ए क्या रे चल रहा है तुम्हारा कसं सांगताना हो आता काय वडापाव रेसिपी बनवणार आहात का तुम्ही? टेन ना 11 ना सगळं 11 कुछ भी मतलब 16 नो इंग्लिश गाइस सॉरी आमचा वरवंटा तयार झालेला आहे तर बघूया तिकडे पोहोचलेला आहे कसं सांगताना हो आता चालू केला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रुपेश कॅमेरामॅन तू पण सांग आपण मेहनत किती करतो खूप करतो की नाही काय वडापाव रेसिपी बनवणार आहात का तुम्ही? ओके भाऊ खाणार का वडापाव? ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे का? ओके पहिला तू खाले कुठल्या पद्धतीचं काय आहे मित्रांनो? हे वरवंटा आहे वरवंटा. ओके हाय शाबास. बटाटा अशी आपण शिजवून घ्यायचे आहेत बघू शकता. अशा प्रकारे त्याचं सालपट निघलं पाहिजे म्हणजे शिजलेले आहेत पूर्णपणे बटाटे. हाय शाबास. एक काम करताना सुद्धा इकडे सुद्धा एक काम करायचं आहे. हे काम म्हणजे बटाटा सोलून घ्यायचे आहे. आता ही बटाटी बघा कशी सोलली जातात. तुम्हाला माहित नसेल तर सिको ऍप डाउनलोड करा. अच्छा ठीक आहे. मिरच्या इकडे कुठं लागलाय बघा. नाही इकडे अशी पद्धत बघा. असं जर पद्धतीने सोलाल तर बटाटा पिवळा होईल आणि कुठल्याही वेगळ्या पद्धतीने सोलाल तर ते बटाटा सफेद होऊन जाईल. अच्छा ठीक आहे. बटाटे इकडे शिजलेले आहेत. बघू शकता इकडे मिरच्या घेण्याचं काम चालू आहे की बटाटा शिजून झालेले आहेत. इकडं कापणीचं काम घेतलेलं आहे. थोडी हे पण टाकायला लागेल ना रे याच्यामध्ये. हा थोडीशी तिकडे जरा हे बघा काय ते जरा काढ पकड तिकडे. अशी ही घटना घडलेली आहे आमच्याकडे. म्हणजे बघू शकता सिंपलची. गेल्या वेळेस कुठला चमचा बनवलेला माहिती आहे ना तुम्हाला. म्हणून माणसं आहेत आम्ही खूप त्याच्यामुळे आम्हाला लगेच आयडिया सुचतात असे. आणि हा कोणी साधा सुद्धा माणूसच ना आपला हा कॅमेरामॅन आहे बघू शकता. थोडासा भाग हे करून घ्यायचा थोडासा छोटा छोटा करून घ्यायचा आणि कोथिंबीर अशा प्रकारे कापून घ्यायचे. मी आता मिरची अशा प्रकारे करून घ्यायचे पाण्यावर आणि त्यासोबत आपल्याकडे लसूण पेस्ट आहे म्हणजे आता पेस्ट वगैरे आहे. ओके आणि झाली आता बघा. आता आपल्याला आता सहजपणे 10 किलोचा वडापाव आपण काढू शकतो. बटाटा आणि सर्व मसाला मिक्स मसाला सर्व आपला काय वाटाणा सटाणा काय असेल तो शेंगदाणा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. पाणी प्यायला लागेल माझ्या. अच्छा सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिरच्या कमी पडलेली तर अजून मिरची आहेत आमच्याकडे. ते शेजारचं काम चालू आहे. कॉन्क्रिटीकरण अजून चालू आहे आमचा. आणि इकडे बटाट्याचा फ्लेवर आपण एकदम कडक मध्ये करून घेणार आहेत. आणि इकडे लग्नाची हळद जशी तयार झालेली आहे. वडा तयार झाला वडा. काय टाकायचं ड्रग्स मीठ थोडं साखर किती मीठ आहे का? मीठ टाकायचं आहे मित्रांनो बघू शकता. सॉल्ट आहे सॉल्ट 1 किलो मीठ टाकायचं आहे. 10 बटाटी 1/2 किलो हळद टाकायची. ठीक आहे. 1 किलो मीठ टाकायचं आहे. ठीक आहे. आणि लसूण पेस्ट अर्धा किलो.
अच्छा, पाव किलो हल्दी पावडर, कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? 2 किलो मिरच्या, आणि इकडे कोथमीर आहे 60 रुपयाची आमच्याकडे. पाम तेल आहे 119 रुपयाचं. आणि इकडे सॉल्ट आहे 100 रुपयाचं. सगळ्यावर 2 झिरो वाढवण्यात आलेले आहेत. जीएसटी सरकारने हा निर्णय घेतला म्हणून मी त्याचा रेट सांगितला. पाव पामतील तोपर्यंत तेल टाकण्यात येत आहे. 2 किलो गोडा तेल टाकायचं आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? जिरा टाकण्यात येत आहे 5 किलो. टाक ना भाई, टाक बिंदा टाक. अजून टाक, पूर्ण टाक ती बस. हा टाक. तेलामध्ये काम क्वचित होऊन जाणार आपल्या इकडे. काय नाही, संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत. हा चालेल, तू टाक बिंदा, तिकडे होईल सर्व कार्यक्रम तेच होण्यात आहे. अशी आपली काय भाजीची फोडणी बनवून घ्यायची आहे. जसं काय मला खिचडी दिशी आपली भाजी शिजून घ्यायची आहे थोडीशी. ओके, सनपीठ 5 किलो. इकडे ड्रग्स टाकण्यात येत आहे. ड्रग्स आहे, बघू शकता. हा ड्रग्स आहे. हा ड्रग्स कुकिंग आहे, कुकिंग. भजी हा भजी खाल्ली, आजी सोबत खाल्लेली भजी. कुकिंग नाही, ते खाण्याच्या वेळी कुकिंग टाकून घ्यायचं आपल्याला वडे फ्राय करण्यासाठी. एकदम मस्त. मला वाटतं ना हे खडूर पाणी वाटते भाई, ऑइल नाही वाटत. आता ऑइल म्हणजे ते गाडं झालेलं आहे ना, त्याच्यामुळे ते दिसत नाही. पण होईल आता थोड्या टायमाला. 2-3 फाट्या आणल्या तरी चांगलं काम होईल आपलं. बघा आता ऑइलचं रूपांतर बघा कशा प्रकारे झालं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल ना. पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे. आमच्याकडे गरिबी खूप भयंकर गरिबी असल्यामुळे आमच्याकडे या मातीमध्ये आम्ही अशा प्रकारे आमची पेस्ट बनवून आहे. आणि हा गेलेला आहे फाट्या आणायला. संध्याकाळचे 6:30 वाजले. हे कॅमेरामॅन फाट्या घेऊन आलेला आहे. फाट्यांचा आता इकडे तेल बघा कसं झालं मित्रांनो. गाड्या होता ऑइल इकडे सुद्धा फाट्या आणलेल्या आहेत भरपूर अशा. ओके, फाट्याचा बजेट आमचा लोटा पण झाला खतरनाकमध्ये. हे पेस्ट अशी तेल करणार नाही, बघ नाही तेल करणार वडा टाकलेला आहे. इकडे आपले वडे तयार झालेले आहेत. हे तो वडा झालेला आहे की कडा झालेला आहे तेच मला समजत नाहीये. आणि तेल माझ्या तोंडावर सुद्धा उडते इकडे. मित्रांनो, माझी ब्रेकिंग न्यूज देतोय तुम्हाला. हे आमचे हॉटेलचे सर्व सगळे इकडे तिन्ही मालक आहेत हॉटेलचे. आणि पहिला वडा टेस्ट करणार आपण. बघू शकता पहिला वडा कासव झालेला आहे. पहिल्या वड्याचं रूपांतर कासव मध्ये झालेलं आहे. बघा हे इकडे. वडा टाकलेला आहे. वडा. ऑल दिस इज द वडा. इकडे वडा तयार होत आहे. इकडे वडा तयार झालेला आहे. इकडे वडा तयार होऊन बुडून इकडे टोपामध्ये जाणार. आणि हा वडा बघा इकडे स्पेशल वडा. इकडे येऊ द्या वडा. हाय वडा 1 नंबर झाले. तुम्ही वडापाव शिकले बनवायला. अरे मेहनत करावी लागते, फोड यावे लागतात, त्यामुळे माणसाला शिकायला भेटत नाही. अरे ते लागलं व्हायचं. हे येऊन दे तुझी. अरे इकडे कस्टमर उभं आहे तिकडे. अरे कस्टमर इकडे उभं आहेत ना. एक वडापाव काढता. हॉटेल चालेल का तुमचा? पण टेस्ट 1 नंबर आहे भाई. शपथ काय पण सांगा पण टेस्ट 1 नंबर आहे. भाऊ अजून टाक एक. अजून टाक एक इकडे. हा लगेच टाक. कस्टमर इकडे ऑलरेडी पैसे घेऊन ठेवलेले आहेत. हा तुम्ही मशीन इकडे चालू ठेवा. आपली काढण्याची मशीन चालू ठेवा. हा येऊ द्या 1 नंबर. ओके. हा चल बरोबर येऊ द्या. टाक तू टाक.
टेन्शन घेऊ नको, बाजला तरी चालेल पण टेन्शन घ्यायचं नाही. हे तू काढ आपले वडापाव, बरोबर 1 नंबर. हा वडापाव स्पेशल आहे. हाय शाबास. नाही गेला पीठ तरी चालेल, इकडे पहिला अग्निदेवाला पीठ दिला तरी चालेल, पण तुम्ही वडापाव काढायला हे नका करू, टाइम नका करू. इकडे वडापाव बरोबर फेस्टिवल झालेला आहे. जबरदस्त प्रकारे तुम्ही बनवता यार. तुम्ही हॉटेल टाका यार. हे काय काम धंदा करू नका, कंपन्या वगैरे पकडू नका. हे बघा काम करायला लाजा जरा, स्वतःची कामं करा. हॉटेल बिटेल चांगलं टाका, बिझनेस करा. असे हे बघा वडापाव बनवता तुम्ही, मग कशाला कामं करता? अरे तुझं काय हात फिरले की हात मोडले की झरणी मोडली? माझी आई जाऊन टाकलं तुम्ही झरणीची. अरे वड्याचं काय झालेले भाऊ, थोडा वडा फिरव एकदम. हा बरोबर. हाय शाबास. नाही वडापाव झाले, तुम्ही शिकले, आता तुम्ही ना बिझनेस करा. बिझनेस हो ना, बिझनेस करा. आणि तो मला तिकडला असं इकडे आपला वडा बनवून तयार झालेला आहे. बघू शकता ना वड्याचा कलर कशा रूपांतर आहे. रूपांतर जंगलामध्ये केलेला आहे. वड्याची होती रेसिपी. अशा जंगलामध्ये वडा बनवून आम्ही खातो. आता हे पाव आहेत. ठीक थांबा, तू किती खाणार? 50. तू किती खाणार अंदाजे? 4. तू किती खाणार अंदाजे? यो तो ये याला 3 प्लेट जातील असं मला वाटतंय. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मी मित्रांनो 4-5 खाऊ शकतो एवढा माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर पोट आपला टामटूम होणार. ओके बघूया कोण किती खातंय ते आपण नंतर सांगू, व्हिडिओ मध्ये सांगू कोण किती खातंय. ओके हा खातो का हा खातो बघूया. मित्रांनो आमची वडापावची रेसिपी कशी वाटली ते लाईक करून सांगा. आता आम्ही आमच्या वाटेला निघतो, घरी जातो. ओके नेक्स्ट व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओला सपोर्ट लाईक करा. आणि जाता जाता आम्हाला 7 वाजलेला आहे. बाय बाय, गुड नाईट. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.